टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मी खरंच मानतो, मला एवढं भरून येतं की माझ्या पॅरामीटरवर त्या तिकडे ते कास्टिंग करतात. यू कॅन टेक द डिसिजन, बट आय एम अ नॉन स्मोकर. तर सगळे ते हसायला लागले त्या तिकडे. तेव्हा बाईकमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नव्हते माझ्या. काय करायचं, नाही सेटवर तर 7 वाजता पोहोचायचं. मी एकता नगरला राहतो, तर काय करायचं. त्याच्यामधले माझे सीन सुद्धा बरेचसे कट केले. थोडं वाईटसं वाटलं त्याच्यात. खूप चांगले इमोशनल सीन होते. आता सुद्धा उदय कांबेच्या लास्ट जो हा सीझन जो कम्प्लीट झाला, लास्ट शूटला सुद्धा त्याला सांगून आलो की बघ लवकर या इथे बोलव, मला तुझा आशीर्वाद आहे. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागाचे आपले पाहुणे आहेत देवदत्त नागे. नमस्कार देवदत्त, स्वागत आहे. खूप. आणि मी आधीच तुला धन्यवाद म्हणतो, कारण तू हल्ली मुंबईत कमी, अलिबाग मध्ये कमी, हैदराबाद मध्ये जास्त असतोस. त्यामुळे तिथून वेळ काढून तिथे आलायस, तर त्यामुळे आधीच धन्यवाद. पण मी भले हैदराबाद मध्ये असलो तरी माझं हृदय आहे ते माझं मुंबई अलिबाग मध्येच असतं. किंवा मी कदाचित असं म्हणेन की हृदयाच्या बाबतीत मी ऑक्टोपस आहे. माझं एक हृदय हैदराबाद मध्ये, एक हृदय माझं अलिबाग मध्ये, एक हृदय मुंबईमध्ये. क्या बात आहे. मला तेही सांगायला आवडेल की मराठीतले अनेक असे कलाकार आहेत, मोठमोठे कलाकार आहेत, जे साऊथ मधले सिनेमे गाजवत आहेत. मग त्यामध्ये महेश मांजरेकर आहेत, सचिन खेडेकर आहेत, सयाजी शिंदे आहेत, रवी काळे, गेल्या काही काळात उपेंद्र लिमये, नंतर आता देवदत्त नागे हा सुद्धा साऊथ मधल्या सिनेमांमध्ये तिथला सगळा प्रेक्षक जो आहे त्यांना आकर्षित करतोय. देवकी नंदन वसुदेवा आणि गेल्याच महिन्यात रिलीज झालेला रॉबिनहूड असे 2 सिनेमे लागोपाठ त्याचे रिलीज झाले. कसं चाललंय हैदराबाद मधलं करिअर? मी एवढंच सांगेन, हैदराबादला मला रेड कार्पेट जे मिळालं त्याचं मी सगळं श्रेय, सगळं क्रेडिट मी डिरेक्टर ओम राऊत यांना देतो. ओके. कारण ओम सरांनी मला आदिपुरुषसाठी उभं केलं आणि आदिपुरुष काही प्रमाणात लोकांनी त्याच्यावर भाष्य केलं, पण साऊथ मध्ये म्हणजे तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम ह्याच्यामध्ये आदिपुरुष सुपरहिट ठरला. ओके. तिकडच्या लोकांना तो जो बजरंग किंवा ते हनुमंतडू बोलतात, जसं देव देवडू तसं हनुमान हनुमंतडू, तर तो एवढा आवडला की पहिल्या दिवसापासूनच मला त्याच्या लक्षात आलं की हा यार, या इथे सुद्धा म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी लोक आता निर्माण झालेली आहेत. सो जेव्हा पहिल्यांदा मी हैदराबादला पाऊल ठेवलं, त्या एअरपोर्ट पासूनच त्या प्रेमाला सुरुवात झालेली आणि ते अजूनही वाढत चाललेलं आहे. जेव्हा आदिपुरुष रिलीज झाला, लोकांना तो प्रचंड आवडला तिकडच्या लोकांना, कारण प्रभास सारखा दिग्गज त्या तिकडे आहे. आणि त्याच्याबरोबरच त्यांना हा बजरंग सुद्धा एवढा आवडला की मग ऑफर्स यायला सुरुवात झाली. आणि अमोल माहिती आहे, मी खूप कमी काम करतो, मी सिलेक्टेड काम करतो. ज्या काही 4-5 ऑफर होत्या त्याच्यापैकी जी एक ऑफर मला चांगली वाटली, ती ऑफर म्हणजे देवकी नंदन वासुदेवा. कारण जो कन्सेप्ट होता तो प्रशांत वर्माचा होता. प्रशांत वर्मा म्हणजे ज्यांनी हनुमान हा मूवी डिरेक्ट केला. खूप मोठी मूवी. सो त्यांनी अर्जुन जे डिरेक्टर आहेत, अर्जुन जंडेलिया, सो त्यांनी सजेस्ट केलं की देवदत्त नागेंना तुम्ही शोधा, त्यांना अप्रोच करा. सो त्या कॅरेक्टरसाठी त्यांनी मला त्या तिकडे, बरं त्याच्यात माझी ऑडिशन वगैरे काही नाही, त्यांनी जे आदिपुरुष मध्ये माझं काम बघितलं त्याच्यावरच त्यांनी मला इथे उभं केलं आणि ते कॅरेक्टर प्रचंड लोकांना आवडलं. आता OTT वर सुद्धा आहे. तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केला. तो प्रोजेक्ट चालू असताना मला मैत्रीकडनं ऑफर आली. मैत्री म्हणजे ज्यांनी पुष्पा मूवी प्रोड्यूस केली आहे, सो त्यांच्याकडनं मला ऑफर आली, डिरेक्टर व्यंकीकडनं. म्हटलं ऍक्सेप्ट केली ती. आणि ते कॅरेक्टर सुद्धा एवढं जबरदस्त होतं. सेकंडरी ह्याच्यामध्ये, दोन्ही ह्याच्यामध्ये सेकंडरी कॅरेक्टर नव्हतं. तर हे त्यांच्या इथे जो विलन असतो किंवा जो त्यांच्या इथे अँटागनिस्ट असतो तो हिरो सारखाच असतो, त्याच लेवलचा त्यांना तो लागतो तसा. सो त्यांना ते हट्टकट्ट शरीर हवं होतं, ऍक्शन हवी होती, ते अग्रेशन, ते सगळं त्यांना त्या दोन्ही मूवी मध्ये माझ्याकडनं मिळालं. बस. पण रॉबिनहूडचं तेच आकर्षण आहे की तुझं लुक आणि डेव्हिड वॉर्नर. डेव्हिड वॉर्नर तू भेटलास, मी तुझे सीन्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर, प्रॉपर, कारण तू मेन विलन आहेस. सामी नाव आहे तुझं. राईट. आणि सामी हा शब्द आम्हाला पुष्पामुळे माहिती आहे. आपण स्वामी बोलतो, जसं आपण श्रीकांत बोलतो तसं ते श्रीकांत बोलतात. ते गाणं सामी सामी, ते गाणं पुष्पामध्ये आहेच. सो त्याच्यामुळे तुझं नाव त्याच्यात सामी, तू स्वामी आहेस. जो लुक जो केला होता तो लुक नायडू दादा आमचे त्यांनी केला होता. आणि नायडू दादा म्हणजे SS राजामौली सर, त्यांचे मेन मेकअप मॅन, फार पहिल्यापासून त्यांच्या बरोबर सुरुवातीच्या काळापासून. सो तेच असे, आणि त्यांनीच माझा तो लुक फायनल केला आणि त्यांनी मला त्यांनी मेकअप केला. ते जे काही स्कार्स आणि हे सगळं जे होतं ते टॅनिंग आणि ते सगळं हेअरस्टाईल सगळे. सो हेअरस्टाईल मध्ये सुद्धा पोनी ठेवायचा का
मुके ठेवायचे, असे 3-4 लुक केले. त्याच्यापैकी तो बोनी आणि मुके केस असे ते दोन्ही कॉम्बिनेशन फार चांगलं वाटलं. तर रावडी वाटलं असं ते. इकडे तू पौराणिक आणि ऐतिहासिक भूमिकांमुळे लोकांना माहितीयेच, तिकडे डायरेक्ट विलन, मारहाण करणारा आणि दोन्हीकडे कॉमन एकच गोष्ट आहे की दोघे वॉरियर. हा, करेक्ट. पण एक आहे की अमोल, त्यामुळे मला मी असं नाही म्हणत प्रूव्ह करणं, शेवटी तुम्ही सांगाल ते आम्ही प्रूव्ह करणार असं काही नाही, पण प्रयत्न मला हा नक्कीच करता आला की दोन्ही इमोशन्स जे असतात लोकांचे, की एक चांगलं एक वाईट, गॉडली आणि इव्हिल अशा ह्याच्यात, म्हणजे डिव्हाइन आणि इव्हिल अशा ह्याच्यात, ते दोन्ही मला देता येत आहेत आणि दोन्ही मला देता यायचा मी प्रयत्न केला. करेक्ट. त्यांच्यावर आहे, तो आवडेल ना आवडेल ते. नाही, डेव्हिड वॉर्नर बद्दल सांगला मला, ते आवडेल, कारण तो पुष्पाचे त्याची स्टाईल तो मैदानावर करत होता आणि म्हणजे असं वाटायला लागलं होतं की हा कधीही आता सिनेमात येईल की काय, म्हणजे तो आलाच खरंच. पहिली गोष्ट अशी झाली माझ्यासाठी की मला आमचा डिरेक्टर व्यंकी म्हणाले की सर वी आर गोइंग फॉर ऑस्ट्रेलिया फॉर शूट. म्हणजे इट्स ओके, चलो ऑस्ट्रेलिया आपण शूटला जातोय. आपल्या इथे खूप कॉमन आहे आणि आपण मराठी सुद्धा प्रतिभा एवढी मोठी आहे की आपण सुद्धा अब्रॉड मध्ये जाऊन शूट करतोय, असं मला प्रचंड अभिमान आहे. अजूनपर्यंत असं मराठी मूवी मी नाही केलेला आहे, म्हणजे मला कोणी बोलवत नाही, कदाचित माझी प्रतिभा तेवढी नसेल, पण बोलू थोडं आपण विस्ताराने. चालेल. सो म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. पण ते बोलले नाही सर, देयर इज वन सरप्राईज फॉर यू. म्हटलं काय, साईट सिंगला नेल असं काय काय आहे ते सगळं. मी खूप खोदून, शेवटी मी विचारलं खोदून तेव्हा मला कळलं. ते बोले सर, यू आर गोइंग टू शेअर स्क्रीन विथ डेव्हिड वॉर्नर. सो क्रिकेटचा असं मी खूप मोठा फॅन नाही, पण डेव्हिड वॉर्नर यार खूप मोठी गोष्ट आहे. तर इंट्रोडक्शन करून दिली माझी आणि डेव्हिड वॉर्नर त्यांच्याबरोबर. तर बँकी म्हणाल की सर इज देवदत्त. देवदत्त म्हटलं हा सर, यू आर डेव्हिड, आय एम देवदत्त. सो आय एम देवदत्त, यू आर डेव्हिड. असं ते झालं. सो त्याला सुद्धा ते एक थोडं मिश्केलं चांगलं वाटलं. सो बॉन्डिंग चांगलं झालं, इंटरॅक्शन चांगलं झालं. आणि आता सुद्धा आम्ही एकत्र याच्यासाठी होतो, प्री रिलीज साठी वगैरे, प्रमोशनसाठी. सो म्हणजे बरं वाटतं की लोक आपल्यावर प्रेम करतात यार. अगदी परदेशी असणारे लोक सुद्धा. फार बरं वाटतं की तुम्हाला ते इन्स्टाला त्यांनी मला फॉलो केलेलं आहे. तर मी छोटासा माणूस यार, एवढा मोठा माणूस आपल्याला एवढा मान देतोय, हेच खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तू तर राजामौली सरांचा उल्लेख केलास, गेल्या वर्षी तुझा फोटो आलेला त्यांच्याबरोबर, आणि मग लोक म्हणजे विचार करायला लागले की ऑफर दिली आहे वाटतं, महेश बाबूच्या सिनेमामध्ये बहुतेक आहे देवदत्त नागे. कशासाठी भेटला होतास त्यांना? पहिली गोष्ट अशी की कसं असतं अमोल, आपण खूप लहान होत रे. आपल्याला ना काही ह्या लोकांचे व्हायब्रेशन्स, राजामौली सर खूप मोठी व्यक्ती आहे, म्हणजे वादच नाही, पण त्यांच्याकडे एक ती गोष्ट अशी ना की पॉझिटिव्हिटी, माहित नाही तो माणूस काय पॉझिटिव्ह आहे. सो खूप इच्छा झाली होती की त्यांना भेटायची वगैरे. मी नायडू दादांना सहज म्हटलं की नायडू दादा, मुझे बहुत मेरी एक विश है, एक बार जस्ट उनको देखो. नायडू दादांनी मला रात्री फोन केला की सर 10:30 बजे कल आपको कॉफी के लिए बुलाया है. सो गेलो त्या तिकडे. तर त्यांचा मुलगा कार्तिक, तो सुद्धा भेटला वगैरे, आणि तो जो फोटो आहे आमचा, तो कार्तिकनीच क्लिक केलेला आहे. ओके. तो बोला सर आय विल डू दॅट. सो त्यांनी सुद्धा आदिपुरुष बघितलेला आहे, त्यांना सुद्धा तो बजरंगा चांगला वाटला. सो आमचं काही झालं बोलणं त्या संदर्भात, सगळं काही प्रोजेक्ट बद्दल वगैरे. बघू पुढे काय. समजा मी तेवढा त्या पात्रतेत असेल तर नक्कीच नक्कीच तुम्हाला मी त्यांच्यावर दिसू शकेल. नाही, आमची इच्छा आहेच की तू असे सिनेमे करावेस मोठमोठे आणखीन तिकडे. तू आता म्हणालास की तुला कॉफीसाठी बोलावलंय म्हणून. जनरली तुला कॉफीसाठीच बोलवणार ना, कारण तुला कुठलं व्यसन नाही. त्यामुळे ते पण तितकंच महत्वाचं. कॉफी सुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे रे. आपण साधा माणूस, आपण जनता चहा आपल्याला प्रचंड आवडतो. कटिंग. आणि जाताना मुंबईहून अलिबागला जाताना काय, किंवा चहा प्यायची हुकी आली की कुठे ते टपरीवर थांबायचं. त्या पावाच्या, ब्रेड नाही, पावाच्या त्या लाद्या दिसतात, त्याच्यामुळे 2 पाव घ्यायचे, चहा बुडून खायचे. असं रे आपण, कॉफी आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण व्यसन तर अजून मोठी गोष्ट तर खूप लांब आहे. आणि त्यासाठी तू जास्त, म्हणजे काय म्हणतात त्याला, अनेक असे मोठमोठे कलाकार आहेत, मी ऐकलंय की ते तुझ्या समोर आल्यावर सिगरेट पित नाहीत किंवा तुझ्या समोर दारूचा विषय सुद्धा काढत नाहीत. हे म्हणजे कशामुळे आहे? म्हणजे असं नाही, मला थोडं आपण, मला कधी कधी थोडं ते हे सुद्धा होतं, एम्बॅरेसिंग सुद्धा होतं. अरे यार, आपण एवढे मोठे नक्कीच नाही होत यार, जी मोठी लोक आहेत ती. सो हा एक प्रकारचा वेगळा रिस्पेक्ट देतात वगैरे. सो कदाचित बरोबर, व्यसन करणं, सिगरेट, दारू हे वाईट आहेच. अजून सुद्धा दारूची तर चव मला नक्कीच माहित नाही की डिस्ट्रीब्युशन काहीच करता येणार नाही काय असतं ते.
आता सुद्धा रॉबिनहूड मूवीमध्ये कसं झालं, तो सामी तो प्रत्येक वेळी प्रोमो मध्ये सुद्धा हातामध्ये त्याच्या एक मोठं ते सिगार दाखवलंय, चिरूट दाखवलंय. जेव्हा जेव्हा आमचं लुक टेस्ट होती ना, तेव्हा त्याने दिली मला, तर मी खूप हे करत होतो काय कसं. तर वेंकी मला म्हणाला की सर व्हॉट हॅपन, ते सर नाही ते सार बोलतात, सार व्हॉट हॅपन. म्हटलं आय एम सो सॉरी, यू कॅन टेक द डिसिजन बट आय एम अ नॉन स्मोकर. तर सगळे ते हसायला लागले त्या तिकडे की जोक नाही, अरे स्मोकिंग करत नाही असं कसं होईल. म्हटलं सिरियसली आय नेव्हर स्मोक. पण त्यांनी ते आयुर्वेदिक जी असते ना ओवा वगैरे केलेली, तर ती त्यांनी मला दिली. त्याच्यामुळे मला काहीच जमतच नव्हतं. थोडी प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं असं, मग ते असं धरत धरत आजोबा आठवले मला. तर माझे आजोबा विडी असे ओढायचे, हे असं सगळ्या ती करायचं ते. सो ते डोक्यात आलं, म्हटलं चलो ते फॉलो करू. हा, सो ती स्टाईल मी त्या तिकडे हे केली. आणि त्याच्यात टोबॅको नव्हता, त्याच्यामध्ये तो ओवा वगैरे काय काय टाकतात ते. सो ती तशी ती स्क्रीनवर. आणि माझी बायको कांचन मला नेहमी म्हणते ह्या बाबतीत की अरे तुला सगळं यायला पाहिजे, तू सिगरेट आहारी जाणं चुकीचंच आहे, नो डाऊट, पण तुला हे सुद्धा यायला पाहिजे. उद्या सुद्धा तुला तसा रोल मिळाला तर. हे ती मागे बोलली, मला तेव्हा आठवलं ते. सो सोल्युशन असतं यार, आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट असते ना, तर ती मनापासून आपण केली त्याला सोल्युशन असतं. सो त्यामुळे सिगरेट दारू हा प्रकार नसतो. आणि राहिली गोष्ट हे मोठे कलाकार, थोडं एम्बॅरसिंग वाटतं रे. पण हे सिगरेटला तू सोल्युशन शोधून काढलंस, पण तिथे एवढ्या सिनेमात काम करत असताना भाषेचं कसं काय जमवलंस, म्हणजे त्यांची भाषा. आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट कुठली असेल ना, तर ती दुसरी भाषा. मी एक ठरवलंय, कोणीही समजा तोडकं मोडकं मराठी बोलत असेल किंवा तोडकं मोडकं इंग्लिश बोलत असेल, मी आता कधीच त्या माणसाला हसत नाही. उलट ज्यांना कदाचित माझ्याकडनं मी हसलो असेल तर मी अगदी हात जोडून त्यांची माफी मागतो. कारण जी आपली मातृभाषा नाही ती बोलणं ह्याच्यासारखी कठीण गोष्ट कुठलीच नाही. आपण विचार मराठीतनं मांडताना ना आपल्याला शब्द शोधावे लागत नाहीत, इंग्लिशमधनं मांडताना आपल्याला शब्द शोधावे लागत नाहीत, ते बाय डिफॉल्ट येतच असतात. पण तेलुगू जेव्हा स्क्रिप्ट बघितलीस ना, पहिल्याच दिवशी मला वाटलं, मी वेंकीला म्हटलं की वेंकी सर सॉरी, दिस नॉट माय कप ऑफ टी, तुम्ही दुसऱ्याचा विचार करा. पहिल्याच दिवशी मला वाटलं की नाही, हे सगळं सोडायला पाहिजे, आपण आपलं हिंदी मराठी इंग्लिश बरं अशा याच्यात. पण त्यांनी मला बूस्ट केलं त्याच्यामध्ये. इनफॅक्ट हे देवकी नंदनला झालं वेंकीपेक्षा. सो देवकी नंदनला अर्जुन जे डिरेक्टर होते त्यांना मी सांगितलं असं असं. सो ती खूप कठीण गोष्ट होती. आपल्याला एक फक्त फायदा असा होतो की आपल्याला ळ ड ण बोलता येतं. सो त्याच्यामुळे ते शब्द थोडे म्हणजे प्रोनाउन्सिएशन मिळत होतं. एक गोष्ट अशी ना की पुष्पा 1 बघितलं असेल, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर दाखवलेले आहेत. सो जे 2 इन्स्पेक्टर दाखवले त्याच्यापैकी एक जो शत्रुगारू जो आहे ना, तो माझा चांगला मित्र झाला, जो आमच्या मूवीमध्ये देवकी नंदन मध्ये आहे. आणि श्रीधरदा म्हणून माझे हेंचमॅन दाखवलेत देवकी नंदन वासुदेवामध्ये. सो ते हेंचमॅन माझे राईट हँड असे. सो फॉर्च्युनेटली त्या दोघांनाही हिंदी वगैरे तेवढं चांगलं यायचं. तर ते मला एक एक गोष्ट सांगायचे. आणि श्रीधरदांमुळे तर म्हणजे मी आता सुद्धा काही व्हिडिओज यायला लागले ना रॉबिनहूडचे, सो मी त्यांना पाठवतो की काय अरे गुड सर वगैरे गुड. तर ते मला काही ह्याच्यात कॉम्प्लिमेंट देतात, काही म्हणतात हा इट्स ओके ओके बट दिस कॉम्प्लिमेंट. सो ते मला अजून सुद्धा सपोर्ट करतात त्या बाबतीत. पण एक आहे, जेव्हा सेटवर गेलो की मी बऱ्याच वेळा असाच असायचो, काय चालू आहे हे, काय चालू आहे सगळे हे ते. पण त्यांनाच कळायचं आणि ते सांगायचं मला, नाही सर वी आर टॉकिंग अबाउट दिस वन वगैरे. बरं त्या तिकडे इंग्लिश असं सुद्धा नाही की आपण जे ग्रामर वगैरे युज करतो तसं. तर तिकडे इंग्लिश म्हणजे त्यांना फक्त शब्द कळायला लागतात. ते यू गो देअर ग्लास कम, त्यांना बरोबर तेवढंच कळतं. सो त्यांना पूर्ण हे याची सुद्धा गरज लागत नाही, ते बोलतच नाहीत तसे. पण त्यांनी तुला किती वेळ दिला होता म्हणजे शिकण्यासाठी म्हणा किंवा म्हणजे स्लीपलेस नाईट. मी एक गोष्ट आपण शब्द आहेत ना स्लीपलेस नाईट, सो तो शब्द की शूटच्या आदल्या दिवशी अक्षरशः रात्रभर ते असायचं माझं. एक 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 शब्द आणि हे ते सगळं ह्याच्यामध्ये. एक फार बरं वाटतं, एक मोठा शॉट होता रॉबिनहूड मध्ये की श्रीलीला समोर बसलेली आहे, नरेन गारू बाजूला बसलेले आहेत, एक माईम गोपी म्हणून एक आहेत. मग त्यांना बघितलं की मला विजय पाटकर सरांची प्रचंड आठवण होते. मी त्यांना म्हटलं सुद्धा की सर वी हॅव्हिंग वन व्हेरी लिजेंड पर्सन, हिज नेम इज विजय पाटकर सर. सो ही वॉज ऑल्सो इन टू माईम. ते माईम गोपी ते माईम करतात आणि ते जबरदस्त माईम करतात. सो मला पाटकर सरांची सतत आठवण व्हायची त्यांना बघितलं की. त्यांना म्हणायचो मी की सो ते. आणि म्हणजे एवढे प्रेशर सगळं त्याच्यामध्ये आणि तो मोठा डायलॉग.
आणि ट्रॉली लावली होती आणि ती जोपर्यंत कम्प्लीट होतो तोपर्यंत डायलॉग कम्प्लीट करायचा. हे काय सामी करताना स्वामींचंच नाव होतं प्रत्येक वेळी. सो तो कम्प्लीट झाला आणि सगळ्यांनी क्लॅप्स दिल्या त्या तिकडे. थोडं कॉन्फिडन्स आला, हा आपण तेलुगू सुद्धा चांगले डायलॉग्स देऊ शकतो. सो मला तेव्हा वेंकी म्हणाला की सर, आय वॉज हॅव्हिंग कॉन्फिडन्स अबाउट यू, की आम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स होता. कारण ओम सर एक नेहमी म्हणतात की तू इथनं नाही, तू इथनं काम करतो. सो तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करा ना, ती होतेच यार. सो प्रत्येक ठिकाणी आपल्याला डोकंच हवं असं नाही, एक हृदय दिलं देवाने, ते सुद्धा जरी मांडलं त्या तिकडे ना तरी सुद्धा. सो पहिल्या दिवशी कठीण होत होतं, पण नंतर सगळे सावरून घेतात आणि घेतलं त्यांनी रे. आता किती सिनेमे झाले तेलुगूमध्ये? 2 झाले. आणि किती सिनेमांच्या ऑफर्स आहेत? म्हणजे मी भाषांच्या बाबतीत विचारतो की मल्याळम मधून पण ऑफर आहे का, तामिळ मधून पण आहे का? मल्याळम किंवा तमिळचं मला एक आत्ता आलेलं आहे जस्ट, पण मला थोडी भीती वाटते कारण मी तेलुगूचं बघितलं खूप. पण आता कॉन्फिडन्स झाला तेलुगूमुळे. तरी पण नाही रे, किती आपण म्हटलं ना तरी सुद्धा भीती वाटते रे, आणि ती भीती चांगली आहे मी तर बोलतो. बरोबर. सो ते, आणि तेलुगू मधनच 2 ऑफर आहेत. फक्त आता मी जाऊन त्या तिकडे त्यांचं नॅरेशन ऐकायचं वगैरे, आणि त्यांचं एक वेगळी पद्धत असते नॅरेशनची, ती एकच दिवस नसते. आता जो मला ज्यांनी रॉबिनहूड नॅरेट केलं तर ते म्हणजे प्रभाव. सो प्रभाव जो आहे ना तो आता एकदम भावासारखा आहे. सो जो पुष्पाचा रायटर, पुष्पा सुकुमार जे सर आहेत ना त्यांच्यावर तो राईट करायचा. मला सांगायला एवढं बरं वाटतं की पुष्पा सेकंडचा जो क्लायमॅक्स आहे तो माझ्या व्हॅनिटीमध्ये त्यांनी लिहिलेला आहे. तो यायचा, सर कॅन आय कम इन युअर व्हॅनिटी? म्हटलं हा, नो सर, हिअर आय लाईक पीस अँड हिअर आय गेट पीस, लाईक दॅट. सो तो यायचा, हे त्यांची इंग्लिश आहे, मी ती बोलतो. सो तो यायचा, आणि ते 2,000 करोडची कधी गोष्ट आहे ना त्या पुष्पामध्ये. सो ती सुद्धा त्यांनी मला विचारलं, सर 200 crores मी हाऊ मेनी बॅग? कॅल्क्युलेट करत होतो की 50 lakhs मध्ये ही एक बॅग असं वगैरे. नो सर, विल शो ओनली 2 bags. सो असं, सो तो मला फार बरं वाटतं की ते त्या तिकडे चाललं होतं सगळं जे माझ्या व्हॅनिटीमध्ये चालायचं वगैरे. सो त्या तिकडनं काही अशा ऑफर्स आहेत. सो आता फक्त काय नॅरेशन कसं हे करताना त्यांना परत ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायला लागतं ना सगळं, त्यांचे जे थॉट्स आहेत ते. आपण कसं आपलं बऱ्यापैकी आपण इंग्लिशवर आपलं कमांड असतं, प्रभुत्व असतं, पण शेवटी मातृभाषेत आपण जे सांगतो ते खूप वेगळं असतं. करेक्ट. त्यामुळे तो एक असतो, एक दुभाषी असतो जो आहे की जो काही स्पेसिफिक शब्द आहेत ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगेल असं. आता इतक्या वर्षापासून सयाजी सरांकडून असेल किंवा महेश मांजरेकर असतील, सचिन खेडेकर यांच्याकडून ऐकलंय की खूप शिस्त असते आणि सगळं, तर अजूनही सगळं तिथे तसंच आहे? खरंच सांगतो, हिंदीचे माझ्या प्रोजेक्ट झाले, जे मूवी झाले ते म्हणजे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दुबारा, किंवा सत्यमेव जयते, किंवा तानाजी, आदिपुरुष. सो ह्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी होतीच रे. पंक्च्युअल शेवटी काय असतं, आपणच एक मनात धरायचं की बाबा प्रोड्युसर आहे, त्या प्रोड्युसरचा एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे ना. सो तिकडे त्या बाबतीत हा सुद्धा विचार केला जातो. आणि जसं आपण सुद्धा करतो, आपण मराठी लोक, ऑफकोर्स परत एकदा सांगतो, मराठी मूवी माझ्याकडनं अजून झालेलं नाहीये, पण शेवटी मराठीचा प्रोड्युसर सुद्धा ना खूप म्हणजे त्यांचं ठराविक ठरलेलं एक बजेट आहे, त्याच्या बाहेर गेलं ना की बिचारा ते सुद्धा थोडे हलतात. बरोबर. सो त्यामुळे हा विचार असायचा, त्यामुळे मी तिथे वेळेवरच प्रत्येक वेळी जायचो. इव्हन जय मल्हार मालिका करताना सुद्धा 8:15चं कॉल टाइम मी 7:15 ते 8:30 ह्या दरम्यान जायचो. उशीर नाही व्हायचा. सगळं माझं जिम सगळं करून फक्त 4 तास झोप घेऊन. का तर हा वेळ जो आहे ना तो टाइम इज मनी, बट फॉर प्रोड्युसर टाइम इज ऑलवेज मनी. सो त्यामुळे तिथे ही शिस्त अगदी आहे. आणि आता आज तू बघितलंस की टाइम दिला की वेळेवर आलास तू, पंक्च्युअलिटी ठेवली ना की. नाही, मला माहिती होतं की तू वेळेवर येणार ते, कारण तू एकेकाळी अशी पण वेळ होती की तू पहाटे 2:15ला निघालास आणि चालत स्टुडिओला पोहोचलास गोरेगाव मध्ये, मालाड मधनं. तेव्हा तू एकता नगर मध्ये राहत होतास. तुला कोणी सांगितलं? आता तेवढा तर रिसर्च करायला पाहिजे ना. अरे काय परिस्थिती कधी कधी वाईट असते, पण वाईट परिस्थिती, पण म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की वेळेवर पोहोचायचंय म्हणून तू हे सुद्धा केलेलं आहे. त्याचं कारण होतं चालत आपल्या इंडस्ट्रीमध्ये येणं वगैरे, हा पूर्ण माझा निर्णय होता. माझ्या वडिलांचा अजिबात पाठिंबा नव्हता. त्यांना सुद्धा काही आमच्या रिलेटिव्हनी हे मृगजळ आहे इथे, असं होतं का कधी असं वगैरे, हे बरंच त्यांना. नॉन फिल्मी फॅमिलीमध्ये हे होतच म्हणजे. एक्झॅक्ट, कारण आमचे सगळे एज्युकेटेड लोक आहेत, सगळे एज्युकेशनली फार हायली क्वालिफाईड, प्लस बँकिंग ह्या सेक्टरमध्ये. माझे वडील स्वतः डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटिंग मॅनेजर होते स्टेट बँकमध्ये. सो त्याच्यामुळे त्यांचं एकच होतं की तू प्रॉपर तुझं केमिस्ट्री ग्रॅज्युएट कम्प्लीट कर, फर्दर जे काय तुझं कम्प्लीट कर आणि नोकरी कर अशा याच्यात.
सो मी हा वेगळाच एक तो मार्ग धरला होता. का तर काय ते एक स्वतःला वेगळ्याने प्रूव्ह करायचं. सो लहानपणापासून स्टेज करत स्टेज इन सेन्स मी कधीच ऑडियन्समध्ये नव्हतो. एकदा फक्त 7वी-8वी मध्ये हात माझा फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा फक्त ऑडियन्समध्ये काही वेळ होतो. ऑडियन्स मध्ये मी तुला म्हणायचंय मी प्रेक्षक म्हणून हा बघायला की अच्छा. अरे यार आज ह्या वर्षी मी स्टेजवर नाहीये, प्रोग्राम बघतोय. प्रत्येक नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणं म्हणजे नाट्य स्पर्धा असं नाही, जे काय डान्स व्हायचे हे वगैरे. ओके. पण मग मनात आलं नको आपण त्यांना सपोर्ट तरी करायला जाऊ, काय मदत हवी ते तो अशा हाताने मी सगळ्यांना तो सपोर्ट करत होतो. सो तो एखाद वर्ष ते होता. अदरवाईज प्रत्येक वेळी स्टेजवरच असायचो. सो आता तर हे सर्वात मोठं स्टेज आहे आपल्यासाठी. बरोबर. पण घरनं परमिशन नव्हती. मग ठरवलं होतं की आपण जे काय करायचं ते स्वतःच्या याच्यावर, घरच्यांकडनं एक पैसा मागायचा नाही. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला खूप चांगला पगार होता. पण शेवटी आपल्या इथे काही शाश्वत नसतं. सो ती जी बँकिंग होतं किंवा आपण त्याला जे बोलतो ना सेव्हिंग, ते काही अंशी संपत आलं होतं तशा ह्याच्यात. जरी मोठी अमाऊंट होती तरी पण बाकीच्या गोष्टी होत्या. आणि एक वेळ अशी होती ना की माझ्याकडे ट्रॅव्हलिंगला सुद्धा पैसा नव्हता. मी हातात बघतो अरे पैसाच नाहीये लिटरली. आणि तेव्हा बाईकमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नव्हते माझ्या. मग काय करायचं, नाही सेटवर तर 7 वाजता पोहोचायचंय. मी एकता नगरला राहतो, तर काय करायचं, रात्र झोप नाही. म्हटलं काम करूया, उशीर झाला तर सगळे आपल्यासाठी थांबतील. तो सर्वात मोठा क्राईम आहे. मी बघितलं 2:30 वाजले होते. झोपच नाही. आंघोळ केली, फ्रेश झालो. काय करायचं सॅक टाकली आणि चालायला सुरुवात केली. कारण एकता नगर पासून फ्युचर नाही म्हटलं तरी बराच मोठा होत होते. सो ते चालत तरी किती किलोमीटर असेल एक प्रेक्षकांच्या माहितीसाठी? काहीच माहित नाही मला, काहीच माहित आहे. पण साधारण बघा की मलाडचं त्या तिकडचं जे हे आहे एकता नगर, तिथपासून आपलं गोरेगाव हब मॉल त्या तेवढं अंतर्धार आहे जे असेल ते. तर मध्यरात्री चालायला सुरुवात केली. मी वेळेवर पोहोचलो. दिवसभर ते विगर शूट केलं वगैरे. आणि फक्त परमेश्वराला म्हटलं की तू बरं झालं असा सुद्धा दिवस दाखवला असते, जेणेकरून इथे कधी हवा नाही जाणार. करेक्ट. सो त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हेकलचा रंग लाल असतो. त्याच्यासाठीच त्या एसटी बसमधनं मी प्रवास केलाय, त्याच्यामधनं मी स्ट्रगल केलं. तो लाल रंग जो आहे, आता कदाचित बसचा रंग बदलला असेल, पण त्या लाल रंगाची ती लालपरी आहे ना, आपल्याला आठवण ती लाल रंगाची. स्ट्रगलचे दिवस आठवायलाच पाहिजेत रे. बरोबर. म्हणून सो त्याच्यामुळे तो जो स्ट्रगल जे होता ना, ते सुद्धा म्हणजे काम नसताना स्ट्रगल असतं, काम असताना स्ट्रगल असतं, ते असं. करेक्ट. मगाशी तू सुरुवातीला म्हणालास की आता जे काही तुला यश मिळतंय म्हणा किंवा जे काही सिनेमे साऊथ मध्ये मिळाले ते ओम राऊत आणि आदिपुरुष मधल्या भूमिकेमुळे. आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर जे काही घडलं त्या दरम्यान तू असशील किंवा ओम असेल, तुम्ही फार काही कुठे प्रतिक्रिया दिली नाही. मला वाटतं मनोज मुंतशीरच सगळीकडे इंटरव्ह्यू देत होते. कुठे होतास तू त्यावेळेला, नेमका कुठल्या परिस्थितीत, कुठल्या मनस्थितीत होतास? अबोल कसं आहे, म्हणजे मीडिया समोर यायचं नाही असं नाही, कारण मीडिया म्हणजे मित्रच आहात रे तुम्ही समजून घेता ही गोष्ट. सो त्यामुळे समोर यायचं असं नव्हतं. पण एकच होतं की एवढं मनापासून सगळं केलंय की मी प्रत्येक शॉटला असं वरती बघत बसायचो की मारुतीराय कुठेतरी असतील, ते असतील ना, त्यांना सांगायचो की मी हे मोठे मोठे स्टंट करतो, त्या फोर्कवर आहे, त्या 30 फुटांवर 40 फुटांवर केबलवरनं मला टाकलं जातं, हे करत तुम्ही आहात नाही इथे. मी प्रचंड देवभूळ आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टी देव बघत असतो लाईक दॅट. सो त्याच्यामुळे ते त्यांना सांगितलं की तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर काही लोकांना कदाचित ते आवडलं नाही किंवा आशयाने किंवा त्यांचे जे एक्सपेक्टेशन होते तिथपर्यंत ते पोहोचू शकलो नाही. एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करत असतो. एवढा तो मनापासून माझा प्रयत्न त्या ह्यानी होता की विषयांतर नाही पण कनेक्टेड गोष्ट त्याच्याशी की मला मी जो काही आज लोकांसमोर आहे, लोकांना जो काही मी आवडतो त्या माझ्या स्ट्रक्चरमुळे. स्ट्रक्चर कसं झालं तर व्यायामशाळेत जाऊन माझी पेंटची व्यायामशाळा, आणि पहिली व्यायामशाळा पेंटची जिला आता 100 वर्ष पूर्ण, 100 वर्ष ना 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या शाळेचं नाव हनुमान व्यायामशाळा. सो ते कनेक्टिव्हिटी ती की अरे आपण बजरंग साकारतोय, आपण हनुमान साकारतोय, आणि आपल्या पहिल्या जिमचं जे नाव आहे ते हनुमान व्यायामशाळा असावं. जेव्हा मी पहिल्यांदा जो डंबेल हातात घेतला होता त्या शाळेत, सो त्या ज्या प्लेट्स होत्या त्याच्यापैकी एक 2.5ची प्लेट होती. ती आज सुद्धा ती 2.5ची प्लेट माझ्या देव्हाऱ्यामध्ये, आणि त्या 2.5च्या प्लेटवर जेव्हा बजरंग साकारताना मारुतीराय बालब्रह्मचारी जानवं घालायचे, कंचन वर्ण, त्याच्यामुळे ना ग्लिटर्स वापरले जायचे माझ्या अंगावर. त्यांचं वर्ण होता तो सोन्यासारखा होता. सो त्याच्यामुळे त्या ग्लिटर्समुळे ना ते जानवं, पांढरं जानवं ना थोडं ब्राउनिश होत जायचं. मग ते बदलले जायचे. 7 जानवे होते ते. त्या 7ही जानवं आज त्या प्लेटवर वरती तिथे ठेवलेले आहेत देव्हाऱ्यात. का तर ही भावना आहे रे. म्हणजे आदिपुरुष बद्दल
लोक एवढे बोलतात, पण आतमध्ये जी भावना आहे ना, ती आज मी पहिल्यांदा कदाचित एक्सप्रेस करत सांगतो. असेन, की ही भावना आहे माझी आदिपुरुष बद्दलची, ही भावना आहे माझी त्या प्रभास मधल्या प्रभू रामचंद्राची, ही भावना आहे त्या साकारलेल्या बजरंगाची. तुम्ही माझ्या घरी या, बघा. आज सुद्धा सकाळी त्या तिकडे जी पूजा होते त्यावेळी त्याला सुद्धा फुल वाहिलं जातं, की त्या प्लेटमुळे आज मी वर्कआउट करतो. त्या जाणव्यामुळे आज मी बजरंग म्हणून लोकांसमोर आलो आणि आज टॉलिवूडमध्ये मला रेड कार्पेट मिळालं. बरोबर बरोबर सो जेव्हा रिलीज व्हायच्या अगोदरपासूनच त्याची पूजा केली जायची या दोन गोष्टींची. सो बरोबर. त्यांना फक्त सांगितलं, बस मी मनापासून तुमच्याकडे हे केलेलं आहे, तर तुमच्या हातात आहे. तिथे त्यांनी मला एवढं लोकांचं एक्सपेक्टेशन तेवढे पुरे करू शकलो नाही मी त्या त्या ह्याच्यामध्ये. पण या इकडच्या लोकांमध्ये खरंच अजून सुद्धा मला बरेचसे मेसेज अजून सुद्धा चालू आहेत, की आम्हाला तुमच्यामध्ये बजरंगा दिसतो, आम्हाला तुमच्यामध्ये हनुमंतडू दिसतो. बरोबर बरोबर. अजून काय हवं रे? करेक्ट. म्हणजे दक्षिणेत तुला प्रेम मिळालं, अजूनही मिळतंय. होय. पण एक प्रश्न तरी राहतो, की तू अनेकदा अपयश म्हणजे त्याच्यातून गेलायस, नकार पचवलेले आहेस. पण तरी सुद्धा जेव्हा आदिपुरुष येत होता, शूटिंग चालू होतं, तेव्हा तुझ्या मनात सुद्धा काही आडाखे सुरू असतील, की आता हा सिनेमा इतका चालेल, मग त्याच्यानंतर मला असा फायदा होईल, करिअर वाईज म्हणतोय मी, प्रोफेशनली. कारण इतकी वर्ष तू स्ट्रगल करत 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 पुढे 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 आलायस. ते कुठेतरी गडबडतंय की काय, अशी असं पण कधी भीती वाटत होती का थोडी? अमोल, खरं सांगू, जेव्हा मी पहिल्यांदा कालाय तस्मानमा केलं ना, तेव्हा मला ध्यानीमनी हे सुद्धा नव्हतं की मला कोणी ओळखेल. हा, आपण काहीतरी काम करतोय ना, सुरुवात करतोय, चलो पहिली पायरी किंवा पहिल्या पायरीची वीट सुद्धा नाही, त्या रेतीचा एक कण आपण लावतोय ना अशाच्या. तर पहिल्यांदा मला लोकांनी ओळखलं त्याच्यात, अरे तुम्ही कृष्णा पाटील ना, म्हटलं हा ओके. अपेक्षा काहीच नव्हती रे. मग देवयानी मिळालं. बरं, देवयानीच्या वेळी असं झालं की देवयानी आणि लक्ष दोन्हीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. मी आदेश सरांना, जिथे देवयानी मला म्हणाले हो ना, म्हणजे जे प्रोडक्शन हाऊस, मी पहिले आदेश सरांना फोन केला, आदेश बांदेकर सरांना. म्हटलं सर, मी लक्ष करतोय ना, मग मला इथे का सिलेक्ट केलंय? ते बोले थांब, मला बोलू दे वगैरे. आणि नंतर त्यांनी सांगितलं की अरे नाही, तू इथे कर. मला वरनं सांगितलं की इथे गेलेलं तू चांगलंस, कारण हे कॅरेक्टर चांगलं आहे अशा ह्याच्यात. इथे कसं तुला एक मोनोटोनस याच्यामध्ये मिळू शकेल, तिथे तुला अभिनयाला असा वाव आहे. म्हटलं ऑफकोर्स आदेश सरांना फार पहिल्यापासून आम्ही युनिव्हर्सिटी पासून मानतो. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही म्हणता तसं. सो देवयानी सुद्धा काहीच अपेक्षा काहीच नव्हती. आणि जेव्हा देवयानी लोकांनी बघितलं, तो सम्राटराव, तो भैयाराव लोकांना आवडायला लागला. हळूहळू मी हळूहळू फेमस व्हायला लागलो. सो नंतर ती एक भावना झाली, हा आपण जे करतोय ना ते माझ्या कुटुंबापर्यंत. मी कधीच त्यांना, म्हणजे मायबाप प्रेक्षक आहेतच, पण त्यांना मी कुटुंब म्हणतो, कारण आपल्या फॅमिली आहे ना ते. सो त्यांना आवडत आहे. सो ते करताना जय मल्हार मिळालं. तर जय मल्हार सुद्धा मी पहिल्या वेळी घेतच नव्हतो रे. जेव्हा मला मनोज कोलटकर ज्यांनी मला फोन केला की अरे महेश कोठारे जे लिजंड आहेत, म्हटलं हा सर, महेश सरांना कोण ओळखत नाही. ते बोलले तर महेश सर एक प्रोजेक्ट करतायत, मायथॉलॉजिकल करतायत, खंडोबा का ज्योतिबा त्याच्यावर मला माहित नाही, पण तू तिथे चांगला दिसशील असं मला वाटतं. सो तू जाऊन भेटून ये ना. म्हटलं देवयानी चांगलं चाललंय कशाला. त्यांनीच माझे फोटो त्या तिकडे पाठवले. 3 दिवस मला फोन करून मी उचलायचो ना त्यांचे फोन वगैरे. आणि म्हटलं नाही, तर त्यांच्यासाठी आणि महेश सरांना फेस टू फेस नाही सांगण्यासाठी. मी एवढं मोठं नाही की फोनवर नाही. आणि महेश सरांना अगदी ऑफकोर्स, ही महेश सर खूप मोठी व्यक्ती आहे. सो त्यांना समोर जाऊन की सर नाही जमणार अशा ह्याच्यात, त्यांनीच मला त्याच्यामध्ये कॉस्ट्युम मध्ये अडकवलं. सो तेव्हा सुद्धा अपेक्षा काहीच नव्हती की जय मल्हार एवढी हिट होईल. जय मल्हार हिट झाली रे. मग ठीक आहे. त्याच्यानंतर तानाजीच्या बाबतीत सुद्धा असं करतोय, पायाला लागलेलं आहे, त्याच्या ह्याच्यात शूट करतोय, सगळं करतोय, अपेक्षा काय नव्हती. तरी पण तानाजीने जवळपास 400-500 करोड पर्यंत केलं. सो तीच भावना आदिपुरुषच्या बाबतीत अशीच होती की मी जे करतोय ना ते काहीतरी कुठेतरी सेवा ह्यांनी करतोय, बस दॅट्स इट. पण त्याच्या ह्याच्यामध्ये मला एवढं काही मिळेल, मला टॉलिवूडचे सिनेमा मिळतील का किंवा असं काही मनात काही नव्हतं. फक्त एक आपण प्रूव्ह करतोय कुठेतरी. आणि मनात एक भावना अशी होती ना की हे जे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ना, जे मेजर प्रोजेक्ट्स म्हणा, जय मल्हार म्हणा किंवा तानाजी, आदिपुरुष, ह्याच्यामध्ये ऑडिशन हा प्रकार झालाच नाही रे मला. सो तो एक विश्वास असतो ना डिरेक्टरचा. सो त्या डिरेक्टरने आपल्यावर विश्वास टाकला, तो विश्वासाला आपण सार्थक असायचं बस. सो मनात काहीच असं हे नव्हतं, अपेक्षा काहीच नव्हत्या. पण एवढंच आहे की जे करतोय ते मनापासून करतोय, जे करतोय ते त्या परमेश्वराच्या पायशी. आणि त्यांनी बरोबर ह्या गोष्टी सगळ्या घडवून आणल्या. एक प्रश्न याला जोडून प्रभास बद्दलचा, की
प्रभास किती मोठा स्टार आहे हे तुला जास्त जवळून तुला बघता आलं, कारण ज्या पद्धतीचं प्रेम त्याला तिथे मिळतं. तुझं त्याच्याबरोबर असं बॉन्डिंग हे काही म्हणजे ओमने असं ठरवून केलं होतं की राम आणि हनुमान असे दोन म्हणजे कॅरेक्टर्स आहेत, तर ते कॅरेक्टर्स प्ले करणारे कलाकार सुद्धा त्यांचं तसंच बॉन्डिंग व्हावं तर आपल्याला सोपं पडेल, अशी काही ओमची नाही, योजना होती का? ते सांगू की काय लोक काय बोलतात वगैरे एवढंच सांगतो की प्रभास एक लहान मुलं आहे खरंच. तर तो असा हट्टाकट्टा 6'3" वगैरे वाटतो वगैरे, पण तो एकदा की तो लहान मुलासारखा असतो लिटरली. खूप प्रेमळ आहे. लोक उगीच प्रभास त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, उगीच त्यांना डार्लिंग म्हणत नाहीत. प्रभास जेव्हा समोर आले तेव्हा त्यांना बघूनच की अरे अख्खं जग ह्या माणसाला, अख्खं जग या माणसाच्या पायाशी आहे आणि त्याला जो मला मिठी मारायची आहे ही भावनाच मला सतत. म्हणून आदिपुरुष मध्ये जो प्रभू रामचंद्र आणि मारुतीराय जेव्हा ते त्यांचं जे आलिंगन आहे ना, त्यावेळी 5-6 शॉट्स म्हणजे 5-6 अँगलनी शॉट्स घेतले. प्रत्येक याला रडणं होतच विदाउट एनी ग्लिसरीन. ती भावना बस ते करून घेतात. असंच एकदा असं झालं की एकतर शूट असतं तेव्हा मी मोस्टली दुपारी जेवत नाही का आता ऍक्शन नसते मध्ये. तर मी तसंच बसलो तेवढ्यात मला जो असिस्ट करतो तर संदीप आला आणि तो बोला की सर हे प्रभास सरांनी दिलंय, रस्सम होतं. तर मला खूप आवडलं. तर प्रत्येक शूटला ते पाठवायचं तसे. तर मी एकदा जाऊन म्हणजे संदीपला म्हटलं, संदीप अरे आपण खूप लहान आहोत रे, ते केवढे मोठे आहेत. सो दरवेळी असं ते फार ऑकवर्ड वाटतं. तू जाऊन सांग त्या तिकडे त्यांचा जो वासू म्हणून त्यांचा जो कुक आहे त्याला की बाबा नको म्हणून अशा याच्यात. तर तो सांगायला गेला, वासू त्याच्यावर सर व्हॉट आर यू डुईंग सर, यू आर लाईक ब्रदर सर वगैरे असं. सो खूप प्रेमळ लोक आहेत रे ती, त्यामुळे आपलं असं भरून येतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो, त्यांच्याबद्दलची आपुलकी वाढते. आणि आता सुद्धा मी हैदराबादमध्ये असताना सुद्धा मी माझं त्यांना रेग्युलर कॉन्टॅक्ट व्हायचा वगैरे, ते सुद्धा भेटणं वगैरे हे सगळं. आता सुद्धा रॉबिनहुडला त्यांनी सुद्धा खूप मोठा मेसेज पाठवला होता, ब्लॉकबस्टर होणार असं तसं आहे ते. सो त्यांच्याकडनं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की लिटरली जमीन आसमानाचा फरक आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये. कारण तो माणूस खूप एवढं सांगतो की आपण सुद्धा त्या पठडीला पोहोचू शकतो. आपण सुद्धा मराठी माणसं जे मराठी आहेत महाराष्ट्राचे ते आपण मागे नाही येत, आपण सुद्धा ते गाठणारच आहोत. करेक्ट करेक्ट. सो एवढं असून सुद्धा ते खूप हंबल आहेत. सो ती गोष्ट शिकण्यासारखी आहे. डार्लिंग इज रिअल डार्लिंग. आदिपुरुषसाठी तू मानधन घेतलं नाहीस हे खरं आहे का? नाही, मी आदिपुरुषसाठी मानधन घेतलं नाही असं नाही, मानधन घेतलं, पण मी आदिपुरुषसाठी मी मानधन काय घ्यायचं किती द्यायचं हे मी कणभरसं बोललो नाही. ह्याच्यासाठी माझं आणि श्रद्धाचं भांडण झालं होतं. श्रद्धा म्हणजे श्रद्धा घाणेकर आमची माझी खूप जवळची मैत्रीण आमच्या सगळ्या ग्रुप मधली, ती एक पार्ट प्रोड्युसर सुद्धा त्याची. तानाजीला ती चीफ असिस्टंट होती ओम सरांना. सो ती बोलली की काय, म्हटलं श्रद्धा प्लीज तू हे विचारूच कशी शकतेस मला, माझं घरचं आहे हे सगळं. एकतर टी सिरीज म्हणजे भूषणजी, शिवजी हे खूप म्हणजे चांगली लोक, जवळची लोक, प्लस ओम सर स्वतःच करतायत त्या तिकडे, प्रसाद सुतार आहे त्या तिकडे, श्रद्धा घाणेकर आहे. म्हटलं तुम्ही माझ्याशी असं का विचारताय वगैरे. सो त्यांनी दिले, भरपूर दिले तसे, नाही असं नाही, पण एवढं आहे की मी सांगितलंच नाही. त्यांनी दिले मला, भेसवा कशाला, त्यांनी दिले मला मानधन मिळालं, पण मी अजिबात सांगितलं नाही. ऑफकोर्स मोबदला घ्यायचा तेव्हा मी बरोबर घेतो, बरे पुढच्या प्रोजेक्ट कडनं वगैरे. तू तर तानाजी मधला उल्लेख केलास म्हणून मला आठवलं की तानाजीचं शूटिंग चालू असताना तू जखमी झाला होतास आणि तेव्हाच मला वाटतं चंपाषष्ठी यात्रा होती जेजुरीला, आणि तू गेला होतास तरी पण तिकडे. हे कोणी म्हटलं, हे कोणी सांगितलं? आता हे काय म्हणजे हे इंडस्ट्रीमध्ये कसं या गोष्टी अरे आता मी काय, आता तुझी मुलाखत घ्यायची म्हणजे तेवढा रिसर्च तर मला करायला पाहिजे ना, की तू नुसता देवबुळा नाहीयेस, तर तू तिथपर्यंत गेलायस म्हणजे त्या यात्रेत जखमी असताना सुद्धा. नाही यार, हे माझे अरे यार नंतर सांगेन मुलाखतीनंतर कोणी सांगितलं. काय झालं, जेव्हा जयमल्हार हिट झालं, लोकांना आवडायला लागलं. इनफॅक्ट देवयानी मधला तो सम्राटराव विखे पाटील जो रेमेडस्काचा, आडदांड बिंडोक, दारू पैसा, तो आणि कट्टू दुसरं कॅरेक्टर म्हणजे खंडेरायांचं. सो ते जे होतं ना, आपण ज्याला सबटेक्स्ट बोलतो, तो सबटेक्स्ट म्हणजे माझं रडणं, दॅट्स इट. मी रात्री 1:30 वाजेपर्यंत, म्हणजे काहीच झालं ना, तर 1:30 वाजता मी संतोष आयची सरांना फोन केला की सर मला प्रचंड भीती वाटते, पहिला एपिसोड आहे, काय करायचं. ते बोलले तू बिनधास्त राहा, त्यांच्यावर सोडून दे.
आणि ते हिट ठरलं तशा याच्यामध्ये. ओके, खूप हिट, म्हणजे तू घराघरात पोहोचलास अक्षरशः ओके त्या ओके. मालिकेमुळे. हो. काय करायचं तर आपल्या हातात काय आहे, तर दर महिन्याला जाऊन त्यांचं दर्शन तरी घेऊ शकतो. मग ते मी करायचो. हळूहळू त्याची प्रचिती यायला लागली आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेराय पृथ्वीवर प्रस्थापित झाले. तो खूप सर्वात मोठा तो उत्सव आहे. हा, बरोबर. म्हटलं आपल्यामुळे लोकांना कळतंय हे, तर आपण इथे का असावं, म्हणून मी मग चंपाषष्ठीला जायला लागलो. म्हणजे देवाच्या कृपेने, खंडेरांच्या कृपेने आतापर्यंत त्या सेवेमध्ये खंड पडला नाही आणि खंड पाडणार सुद्धा नाही. मध्ये फक्त पायाला लागला तो प्रॉब्लेम होता की त्या स्टंट करताना लेफ्ट काफ मसल पुल झाला होता, हलकासा मसल टियर वगैरे असेल, उभंच राहता येत नव्हतं. पण चंपाषष्ठी आलेली तर काय करायचं. सो मला अमोल 3-4 वेळा मला ही प्रचिती आली की मला तिकडे जायचंय पण मला जाता येत नाही. सो मी फक्त त्यांना सांगायचो की तुम्हाला माहिती आहे माझ्या मनात काय चाललंय ते. तुम्ही मायबाप आहात ना, तुम्ही खंडोबा आहेत ना, म्हणजे बाबा आहेत ना, तुम्ही बघून घ्या काय ते. आणि त्या ह्याच्यात माझा एक मित्राचा फोन आला मला की अरे आपल्याला जायचंय त्या तिकडे, जेजुरीला जायचंय, तो येतोस का. त्याच्याबरोबर गेलो आणि ते दर्शन घडलं. त्यामुळे मनापासून एखादी गोष्ट देवाला सांगितली ना तो करतो. त्यांनी तारलं, म्हणजे आधी नंतर सांगतो ना. तर त्याच खंडोबानी तारलं तुला आदिपुरुषच्या सुद्धा नंतर जो काही काळ होता तो. तानाजी बद्दल बोलत असताना तानाजी मध्ये तुझी एंट्री होणं, मी असं ऐकलं की तो सुद्धा एक किस्सा आहे. तर ती एंट्री कशी झाली, कारण शेवटी तानाजीमुळे आदिपुरुष मिळाला, आदिपुरुष नंतर आता इतकं मोठं पुरुष झालंय. जेव्हा मी वीर शिवाजी मालिका करत होतो कलर्सवर, सो ऑडिशन साठी बोलवलं होतं. म्हणजे ठीक आहे, आणि मी गेलो, त्यांनी बसायला सांगितलं, बसलो आणि असं बाजूला लक्ष केलं तर त्या तिकडे तानाजींचा तो हे जो सिंहगडावरचा जो ब्रॉन्झचा जो पुतळा आहे ना एवढा, तर त्याचा फोटो होता त्या तिकडे. म्हटलं अरे वा, तानाजी मालुसरे खूप बघूनच आपल्याला स्फुरण येतं ना. आणि त्याच विचारत होतो आणि ते जे असले कास्टिंग ते बसले, ते म्हणाले सर यू विल परफॉर्म दिस वन. म्हटलं तानाजी, ते बोले हा. मला मग फटाफट सगळं आठवलं की तानाजी, सूर्याजी, हे जे सगळं आधी लगील कोंढाण्याचं, मग रायबाचं. म्हटलं ठीक आहे. आणि काय पुढे विचारायचं काय हेच भान राहिलं नाही, काही नाही. त्याच याच्यात होतो. मग अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा मला प्रतापराव गंगावणे सर त्यांनी मला सांगितलं की मराठींची जी म्हणजे बखर आहे ना, तर ती. सो राजा शिवछत्रपती हे सगळं पुस्तक वाचायला सुरुवात केली परत. सहज म्हणून बघितलं तर तानाजींनी देह ठेवला पहाटे 5 फेब्रुवारीच्या पहाटे साधारण 3 ते 4 या दरम्यान, शनिवार होता 1670 साली, अष्टमी नवमी त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी देह ठेवला त्या तिकडे 5 फेब्रुवारी. आणि माझा वाढदिवस 5 फेब्रुवारी. माझा जन्म तो 4 वाजताचा, म्हणजे 3 ते 5 ह्याचा, आणि शनिवारच होता, फक्त अष्टमी नवमी तो फरक. जेव्हा मी पहिल्यांदा तानाजींवर एवढा मोठा चित्रपट येतोय आणि तो सुद्धा आपला मराठी डिरेक्टर करतोय, मला एवढं भरून आलं. म्हटलं मला ही गोष्ट सांगायची. आणि तेव्हा जय मल्हार माझी चालूच होती. दुसरा प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा सुद्धा काही नाही, काही मनात नव्हतं की मला काम करायचं, काहीच मनात नव्हतं. पण मला ही गोष्ट का कोण असतो, मला ओम सरांना सांगायची इच्छा झाली. अरे मी बरं, मला त्यांचा नंबर मिळाला. नंबर मिळाल्यानंतर मी त्यांना व्हॉट्सअप केला आणि मला थोड्या त्यांचा रिप्लाय आला की ओके, ह्या वेळेला प्लीज ऑफिसमध्ये ये, आपण भेटूया. म्हटलं ओके. मी त्यांच्या अंधेरीच्या ऑफिसमध्ये गेलो. ते फक्त बघून हसत होते बस. मी त्यांना म्हटलं की मला काही नाही, मला फक्त एक गोष्ट शेअर करायची रिगार्डिंग हे तानाजी बद्दल. सो तानाजींचा जो देह ठेवण्याचा सगळा जो तिथी वार सगळं त्याच्याबद्दल मी त्यांना सांगितलं. तर ही वॉज शॉक्ड. ते बोले देवा, मी व्हॉट्सअप वापरत नाही, का कोणास ठाऊक मला त्यावेळी व्हॉट्सअप बघायची इच्छा झाली आणि मी तुझा मेसेज बघितला, रिप्लाय केला. आणि ते बोलले तुला माहिती आहे की मराठीमध्ये मला हा करायचा होता मूवी, तर मला सजेशन तुझ्या नावाचं आलं होतं. अच्छा. खूप ह्या गोष्टी ना अमोल्या सगळ्या सांकेतिक असतात. या परमेश्वराचे वेगळे संकेत असतात. आपण खूप छोटे आहोत. आपण म्हणतो हा माझ्यामुळे घडलं, नाही, तो सगळं घडवत असतो. आणि मग तो मराठी सिनेमा नाही झाला, पण तो नाही, तो हिंदी झाला. परत तेच आहे, म्हणजे येणार होता. मराठीत एवढी चर्चा बऱ्याच वेळेला होते की आता जेव्हा सिनेमे चालत नाही तेव्हा आपल्याकडे परिसंवाद होतात, त्याच्यावर चर्चा होते. आणि काही लोक असं म्हणतात की आपल्याकडे स्टार नाहीये, ऍक्शन स्टार नाहीये. आता तुझी ही
इतकं म्हणजे शरीरयष्टी बलदंड पिळदार अशी सगळी, तर खरं तर तुला खूप ऑफर्स आल्या असतील, तर तू घेत नाहीयेस ऑफर्स का हा. तुला तिकडेच दक्षिणेत काम करायचं आहे आणि हिंदीमध्येच काम करायचं नाही आहे? असं नक्की नाही. काय ते सांग. मी एक संघर्ष नावाची मूवी केली. हो हो. आम्ही 3 हिरो होतो, त्याचे मी एक हिरो होतो. त्याच्यामधले माझे सीन सुद्धा बरेचसे कट केले. थोडं वाईटसं वाटलं त्याच्यात. खूप चांगले इमोशनल सीन होते. सो मला तिकडे दाखवायला की मी जसं ऍक्शन करतो हो, तसं हो. इमोशन्स तेवढ्याच देऊ शकतो आणि मी ग्लिसरीन न वापरता वापरता. इमोशन्स देऊ शकतो. हम्म. आणि त्याच्यानंतर मग मराठी मूवी हा झालाच नाही रे. मला कसं आपल्या मराठी मूवीजचं किंवा काय ना प्रतिभा खूप मोठी आहे रे. हम्म. आज ऑस्कर पर्यंत प्रोजेक्ट जातात यार. श्वास सारखा हो हो. किंवा सुपर डुपर हिट होऊ शकतात, सैराट सारखे. सो ती एवढी प्रतिभा आहे रे. हम्म. म्हणजे त्या तिकडे जायचं तर आपल्याला ग्रॅज्युएशन पेक्षा आपल्याला पीएचडी करायला पाहिजे. हम्म. आणि कदाचित आपल्या इथले माझे जे मेकर्स असतील, मराठी मूवी मेकर्स किंवा त्यांना कदाचित वाटत असेल मी अजून 7वी-8वी मध्ये आहे. सो खरंच मी अजून 7वी-8वी मध्ये आहे, पण मी नक्की 10वी होईन, बोर्डामध्ये येईन, मी 12वी पण करेन, मी ग्रॅज्युएट करेन, पीएचडी करेन, मग मी सांगेन आता मला मराठी मूवी मध्ये घ्यायचं तुम्ही. किंवा कदाचित त्यांना मी परवडत नसेल. असं कोणी बोललंय तुला? असं झालंय म्हणजे विषय, असं दिसतंय. म्हणून बरंच साचलंय ऍक्च्युली. तू कितपत बोलशील मला माहित नाही याच्याबद्दल, मराठी या विषयाबद्दल. नाही रे, पण खरं सांगू, कॉस्ट हा मॅटर असतोच नो डाऊट, पण कॉस्ट हो. कधी कधी बाजूला असं ठेवली जाते काही चांगलं हम्म. असेल तर. हम्म. पण मला खरंच मला वाटतं, मला बॉलिवूडकडनं मला एक बोलत असतात, काय ऍक्सेप्ट करतो, काही रिजेक्ट करतो की ऑफकोर्स शेवटी जे जे रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या ह्या कुटुंबाने खांद्यावर दिली आहे हम्म. त्याला सगळ्याला धरूनच ऍक्सेप्टन्स आणि रिजेक्शन असतं. टॉलिवूडमध्ये सुद्धा एक 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 येतात, पण अजून ती खंत आहे की मराठीमध्ये मला बोलवा रे. चांगल्याने बोलतोय मी. नाही नाही, मी पण चांगलं उलट आहे घेतोय. हे खरं. हे उलट आहे खरं. की म्हणजे आपल्याकडे बरेच मराठीतले असे कलाकार आहेत की, आणि अर्थात ते चांगलंही आहे, म्हणजे प्रोफेशनली तुम्हाला जर ग्रो व्हायचं असेल, तुम्ही हिंदीमध्ये काम करा, तुम्ही इतर भाषांमध्ये काम करा, पण तू इतर भाषांमध्ये काम करतोयस, तुला मराठीमध्ये यायचंय. कारण शेवटी मी म्हणतो ना की आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये काम करताना ना आपल्याला शब्द आपल्याला शोधायलाच नाही लागत. कम्फर्टेबल असतो आपण बऱ्यापैकी. मात्र हा एक आहे अमोल की टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मी खरंच मानतो, म्हणजे तो पॅरामीटर मला एवढं भरून येतं की माझ्या पॅरामीटरवर त्या तिकडे ते कास्टिंग करतात. पण तो पौराणिक एक चेहरा पण तुझा त्यांना आता म्हणजे काय म्हणतात सापडलाय म्हणा किंवा आवडलाय, त्यामुळे एका पाठोपाठ एक तुला तशा प्रकारचे रोल मिळतात. पण तू त्यात अडकू नयेस, हीच इच्छा आहे. नाही, अडकणं असं नाही. आता मी टेलिव्हिजनची पहिली गोष्ट सोडणार नाहीच आहे, कारण त्याच्यामुळे मला एवढी ओळख मिळालेली. सो सोशल एखादी चांगली मालिका मिळाली आणि त्यांना मी अफोर्डेबल असेल नक्कीच करणार. परत अफोर्डेबल शब्द आला. पण म्हणजे मला अगदी खरं मनापासून सांग की मराठीत तुला अशा खरंच ऑफर्स झाल्यात का, आणि केवळ म्हणजे आपण म्हणूया अफोर्डेबिलिटी या मुद्द्यामुळे मागे पडलंय का, अजून तुला असं वाटतं की मराठीत ऍक्शन सिनेमा म्हणून अजून काम व्हायला पाहिजे? ऍक्शन म्हणतोय. कधी कधी काय होतं माहितीये, बरोबर ऍक्शन तर हवी आहे, पण कधी कधी असं असतं, मी असं नाही म्हणतो हिरो किंवा विलन ह्याच्यामध्ये येत नाही मी, पण मला माहित असतं की अरे जो हिरो तुम्ही धरला त्याच्यापेक्षा मी असं नाही म्हणत, पण कदाचित मी चांगल्याने करू शकेन ते. सो आताच एक माझ्या मित्राचा मला मित्र अशाने की ऑफर आली होती की अरे तू हे कॅरेक्टर करशील, म्हटलं मला ह्याच्यापेक्षा ते कॅरेक्टर करायला आवडेल रे. तो बोला नाही यार हे असं असं आहे. म्हटलं नाही यार, ऑफकोर्स त्या मूवीचं तेवढं खूप काही झालं नाही. तुम्हाला बोला की जेंटलमन्स प्रॉमिस, मी तुला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये नक्की असं करीन. म्हटलं हरकत नाही मला, पण खरं सांगतो की आज समजा माझ्याकडनं खंडेरायांनी करून घेतलं, एवढं लोकांना आवडलं, तर ते युटिलाइज करणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे ना आपल्या इथले. करेक्ट. पण नाही म्हणायचं कुठे हे कळलंय तुला आता? हो, नाही ऍटलीस्ट मराठीत तरी. हा, पण तरी पण सांगतो मी की अमोल, मी खरंच खूप छोटा आहे रे हो नाही म्हणायला, पण कुठेतरी एक वाटतं की आपण ना हे असं करावं अशा ह्याच्यात. तुझी सुरुवात मला असं वाटतं की नाटकापासून झाली होती. हिमालयाची सावली सारखी नाटकं तू केली होतीस सुरुवातीला. हे सुद्धा लोक सांगतात पहिलं केलं होतंस ना, म्हणजे आला होतंस ना लोकांचं. नाही, मी माझा प्रश्न हा विचारत होता की नाटकाकडे परत कधी. नाटक असं नव्हतं ते, बेसिकली इट वॉज लाईक टेलिफिल्म. पहिल्यांदा दूरदर्शनवर ते येणार होतं. ओके. पण तो माझा पहिला अपीअरन्स होता रे, आणि मला एवढं बरं वाटतं. बेसिक माझा जो बेस आहे तो रॅम्पचा आहे. फॅशन शो, रॅम्प वॉक मी करायचो, मी कोरिओग्राफी सुद्धा करायचो. सो आणि चांगल्या मोठ्या लोकांवर माझं हे झालं, रोहित वर्मा, रोहित बाल यांच्याबरोबर मी रॅम्प केलेला आहे. तर त्यांचे कलेक्शन, गनी शेट्टी वगैरे. युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा एक कॉम्पिटिशन होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायला पाहिजेत,
मोस्ट वर्सटिलिटी कॉम्पिटिशन, तुम्ही किती वर्सटाईल आहात ते दाखवण्यासाठी. हम्म, हम्म, आणि तेव्हा आदेश सरांशी ओळख झाली होती, आदेश बांदेकर सरांशी, आणि ते खूप चांगल्याने हँडल करत होते ते. हम्म, तेव्हा मला माझे पहिले गुरु प्रसादजी पंडित त्यांच्यावर ओळख झाली. हम्म, मला खूप त्यांच्याबद्दल असं अट्रॅक्शन वाटलं, खूप प्रेम वाटलं. मी त्यांना तात हाक मारतो, तात म्हणजे वडील. आणि ते मला म्हणाले की अरे देव, तू जे दिसतोस ते फक्त व्हिज्युअल दिसतोस, हम्म, तू ऑडिओ व्हिज्युअल दिसायला पाहिजेस. आणि काहीच माहित नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मी रॅम्प करतो तेवढंच, पण हे फील्ड माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं. त्यांनी हिमालयाची सावली ते डिरेक्ट केलं, आणि त्याच्यामध्ये ते स्वतः होते, प्रसाद फणसे होता, त्याच्यानंतर अनुपमा तागमोघे होती, भारतीताई होत्या व भारती पाटील. हो. इव्हन त्याच्यामध्ये सचिन मोठे पण होते. अच्छा. मीच त्यांना आठवण करून दिली होती की तुम्ही त्याच्यामध्ये होतात ना, मी पण होतो, माझं एक शॉट होता त्याच्यामध्ये. परत एक छोटंसं कॅरेक्टर मी केलं, ते पहिलं माझं जे होतं ना ते अपिरियन्स तो होता. ओके. त्याच्यानंतर त्यांनीच मला भक्का भिक्की भुक्कू आणि एक मग चार भाऊ, म्हणजे भक्का भिक्की भुक्कू हे जे नाटक होतं, वेगळंच काय ती नाव आहे तसं, ते मजेशीर नाव आहे, ते आता युट्यूबला आहे. अच्छा. पण एक मऊ चार भाऊ म्हणजे मी, रमेश वाणी, अंशुमन विचारे, हे प्रॉपर स्टेजचं नाटक, ते पहिलं नाटक ते, आणि एकच आतापर्यंत नाटक झालं माझं ते. सो तो स्टेजचा तेवढाच अनुभव, एक 80 प्रयोग झाले असतील त्याचे. तुला आता चित्रपट आणि टीव्ही ह्याच्यामध्येच कंटिन्यू करायचंय असं दिसतंय होय, म्हणजे. होय. आणि मराठीत जर चांगलं त्याला ऑफर आली विथ चेक पण चांगला असेल तर ऑफकोर्स. तर तो नक्की नक्की करेल. पण नाही, चांगलं तू मनापासून सांगितलंस की हे सगळं तुझं चालू आहे, टॉलिवूड असेल किंवा बॉलिवूड असेल, पण तुझे छंदही खूप आहेत. हो. आणि हल्लीच आम्ही काय ते होऊ दे धिंगाणामध्ये पाहिलं, तू माउथ ऑर्गन वाजवताना दिसलास. पण बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल तू पेन्सिल स्केचर पण आहेस. हो. तर हो. ते तुझं कुठे अलिबागला चालू असतं, तिकडे गेलास की पेन्सिल स्केच आता करणं? ऍक्च्युली अमोल काय चाललंय की तेव्हा जे होतं ना कॉलेजमध्ये किंवा एक सर्टन त्या एज मध्ये, तेव्हा प्रेशर असं डोक्याला तेवढं नसायचं. आता प्रोजेक्टचं प्रेशर, प्रोजेक्टचं प्रेशर असं की जे केलंय त्याच्याबद्दल प्रेशर, जे करतोय त्याच्याबद्दल प्रेशर, आणि जे पुढे करणार आहे, म्हणजे काम असलं तरी प्रेशर, काम नसलं तरी प्रेशर, असं ते. सो पेन्सिल स्केचर किंवा असे आर्टिस्ट असतात ना, कमर्शियल आर्टिस्ट, त्यांना एक शांतता लागत असते, म्हणून ते अशा कुठेतरी ठिकाणी, रिमोट ठिकाणी, आयसोलेट ठिकाणी जातात आणि स्वतःला ते डेव्हलप करत असतात, एक्सप्लोर करत असतात. सो तेव्हा व्हायचं. आता बऱ्याचशानी होत नाहीये, पण मी सुरुवात करणार आहे. माझे कलर्स मी आणून ठेवलेले आहेत. सो मी पेन्सिल कलर्स असतात तेच यूज करतो. सो त्याची सुरुवात आता होणार आहे अलिबागमध्येच. बस म्हणजे जसा वेळ मिळतोय तसं अलिबागला जे माझा कॉर्नर आहे त्या तिकडे स्केचिंग करत राहणार. मी तुझ्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी पण सांगतो की आता आपण जिकडे शूट करतोय त्या वास्तूमध्ये 2 कलादालन आहेत. त्यामुळे तुझं लवकरच एखादं प्रदर्शन आम्हाला इथे बघायला मिळू शकतं. नाही, लवकर सुरू कर. जसे फेसबुक, इन्स्टाला काही स्केचेस आहेत माझे, पण मी तेवढा मोठा नाही की प्रदर्शन आपण भरू रे, तेवढा मोठा नाही. अलिबागमध्ये तुझा जन्म झाला, पण नंतर तू स्ट्रगल करताना काही काळ मुंबईत राहत होतास, पण आता परत तू अलिबागमध्येच राहणं पसंत करतोयस, तर त्याचं काय कारण आहे? म्हणजे माझ्या गाडीचं मॅक्झिमम रनिंग होत असतं. जे रनिंग होतं ते अलिबाग मुंबई, मुंबई अलिबाग, म्हणून कदाचित तो वेळ कमी व्हावा, त्या डिस्टन्स कमी व्हावा म्हणून कदाचित अटल सेतू माझ्यासाठी बांधलेला आहे. तो जो प्रवास आहे तो सुखकार व्हावा म्हणून कदाचित रोरो सर्व्हिस माझ्यासाठी तिकडे त्यांनी तो स्थापित केली आहे. कसं आहे, शेवटी आपली ती जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. जसं आपण आपल्या कर्मभूमीवर प्रेम करतो मुंबईवर, तसंच जन्मभूमी विसरून चालत नाही. मला जेव्हा माझं पॅकअप जरी भले 6-7 वाजता झालं ना, तरी सुद्धा गाडीला स्टार्टर आणि गाडी ऑफ होते ते गेटमध्ये. पण मग मुंबईत फिल्म सिटीला शूट असलं तरी पण तू अलिबागवरून येणं पसंत करतो? हो. एवढं अपडाऊन चालेल तुला? हो. माझे कधी कधी माझे ड्रायव्हर असतात शरद दादा, सो ते असतात. ते असले की झोप घेतो, ती झोपचं मिळते. पण कसं आहे, तो जो माझ्या घरचा परिसर, माझ्या घरचा तो औदुंबर, माझ्याकडचा जो देव आहे, जे त्या तिकडे छोटंसं मंदिर आहे ते, सो तिकडची पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती खूप महत्वाची आहे. जसं मी जय मल्हारच्या शूटच्या वेळी मनात आलं चला आज रात्री आपण पॅकअप नंतर जेजुरीला जायचं. पॅकअप व्हायचा, मी तसंच माझ्यावर कोणाला यायचं ते यायचे, जेजुरीला जायचो, ते दर्शन घ्यायचो, आणि तो सगळा भंडारा अंगाला लागलेला असायचा ना. सो जेजुरीवरूनच डायरेक्ट मी सेटवर जायचो, त्या सेटवर आंघोळ करायचो. का तर तो जो भंडारा, तिकडची पॉझिटिव्हिटी ना ती माझ्या सेटवर, माझ्या सेटकडनं माझ्या सगळ्या कुटुंबाला मिळाली. क्या बात. सो तसंच ते की अलिबागून सुद्धा निघालं ना, ती घराच्या त्या देवांची पूजा, माझी ती प्लेट, ते जनेवा मारुतरायाचं, आमच्या देव, त्यांचं दर्शन घेत त्यांना सांगायचं चला मी चांगल्या कामासाठी चाललोय, पाठीशी राहा. तू बाईक असताना सुद्धा अलिबागवरून जायचं शूटिंगला?
माझी अगोदर 4 व्हीलर नव्हती तेव्हा माझी बुलेट होती, ज्या बुलेटला तर 20 वर्ष झाली आहेत आता. ती अजून सुद्धा लेटेस्ट फोटो सुद्धा मी टाकलेला तिचे. सो माझ्यासाठी ती खूप प्रेमाची बाईक आहे. आणि त्याच्या आधीची पल्सर सुद्धा जी तुला विकावी लागली. सॉरी, पण आता हे तूच बोललास कुठल्या तरी मुलाखतीमध्ये, मी ऐकलंय ते. मानलं तुला यार. नाही अरे, मानलं तुला आम्ही. तू बाईक घेऊन अलिबाग वरून नायगावला, आणि नायगाव म्हणजे वसईच्या आसपास वगैरे, नायगाव चिंचोटी त्या तिकडे वीर शिवाजीचं शूट लागायचं. आणि ती बाईक कधीच नाही, त्या दोनदा नो डाऊट पडलोय, झोपेमध्ये पडलोय 2 वेळा त्या बाईक मध्ये. एकदा देवयानी करतानाच पडलोय आणि पडतोय मी की मला कळतंय की खूप झोप येते. पण खरंच सांगतो, असं लिटरली असा स्क्रॅच सुद्धा अजूनपर्यंत त्या बाईकनी नाही दिलाय. तसंच जेव्हा पहिली मालिका करत होतो मृत्युंजय करण्याची अमरगाथा, तेव्हा हेच स्ट्रगलिंग पिरियड, हे सगळं बँक बॅलन्स संपत होता, पैसे हातात नाही. सो एकच माझी स्वतःची ऍसेट होती, ती म्हणजे माझी ती पल्सर MS06 V299. ती मला ऑफकोर्स विकायला लागणार होती अशीच वेळ, कारण मी जाऊच शकत नव्हतो, घराबाहेर पडूच शकत नव्हतो. सो ती 14,000ला विकली आणि मी आमच्या पेंटच्या टेरेसवर जाऊन खूप रडत होतो की ऑफकोर्स बाईक म्हणजे माझ्यासाठी इमोशन आहे यार, आणि काय करायचं. पण देवाची कृपा सुद्धा अशी आहे ना की 14,000 काय 14 लाख आहे, 14 लाखापेक्षा जास्त किमतीची बाईक त्यांनी मला विकत घेऊ शकलो, एवढी माझी पात्रता त्यांनी केली. आणि तू कसं आहेस, तू एखाद्या सुखवस्तू घरातून स्ट्रगल करायला आलायस, आणि तरी सुद्धा तुला ज्या प्रकारचा स्ट्रगल करायला लागला, म्हणजे तू ऑफिसर होतास, चांगल्या पगाराची नोकरी होती, विदेशी जायची संधी होती, पण ते सगळं सोडून तू कलेच्या प्रेमाने आणि हे करून इथे आलास. मी फक्त शेवटी तुला एकच विचारणार आहे, अजून एक आठवण तुझी, एक असाही तू दिवस बघितलास की ज्यामध्ये तू एक्स्ट्रा म्हणून काम केलंस आणि जिकडे म्हणजे प्रेत म्हणून पडून राहिला होता. अशा अनेक प्रेत पडले आणि त्याच्यातलं तू एक आहेस. फिल्म सिटी मध्ये होतं ते. तर ती आठवण तू किती जपून ठेवलीस? कारण मला असं वाटतं की ती खूप महत्वाची आठवण आहे तुझ्या. ती कसं आहे, मी अजून सुद्धा फिल्म सिटी मध्ये, आता उदयगांबेचा सेट सुद्धा फिल्म सिटी मध्येच. सो जाताना त्या झाडाला मी नमस्कार करतो. आणि मी तेव्हा पराशर जे डिरेक्टर आहेत ना, सो त्यांची स्वराज सिरियल दूरदर्शनसाठी शूट होत होती. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही शहीद आहात, आणि ते शहीद सगळे असे झोपलेले आहेत खाली, ते डेड बॉडीज त्या शहीदांच्या, ते हुतात्मे झालेले, शहीद झालेले असे. सो असे आम्ही 30-35 जण होतो आणि 3 दिवस सेम त्या ह्याच्यामध्ये आम्ही होतो. त्या 3 दिवसामध्ये 3 लाख विचार आले असतील डोक्यात की आपण काय करतोय, हे आपण असं काय करतोय, कधी आपले दिवस असतील, हे ते. आणि ही तारीख सुद्धा मला लक्षात आहे. 14, तो जो चेक मला मिळाला होता, त्या चेकवरची तारीख होती 14 फेब्रुवारी. आय थिंक 97 असेल मे बी समथिंग, किंवा लहान होतो तेव्हा मी, पण काही कळत नव्हतं. चेक हातात आला वगैरे. पण ते 3 दिवस जे होते ना, ते खूप काही शिकवून गेले की नाही, आपण कधीतरी ना या इथे कधीतरी आपण राज करायचं रे, अशा ह्याच्यात. आणि आज जेव्हा मी देवयानीच्या शूटला कधी कधी तिकडे जायचो, तेव्हा त्या झाडाला नमस्कार असायचा की नाही, मी हे आज करतोय ना, ते कदाचित तुझे आशीर्वाद म्हणून करतोय. संघर्ष मूवीची शूट करताना सुद्धा त्याला, तुझ्यामुळे मी या इथे शूट करतोय. किंवा इव्हन जय मल्हारच्या वेळी, किंवा आता उदयगांबेच्या वेळी, आता सुद्धा उदयगांबेच्या लास्ट जो हा सीझन जो कम्प्लीट झाला, लास्ट शूटला सुद्धा त्याला सांगून आलो की बघ लवकर या इथे बोलव मला, तुझा आशीर्वाद आहे ना. त्या गोष्टी कधी विसरू नयेत. आणि तो जो चेक आहे ना, तो बाय डिफॉल्ट माझ्याकडे राहिला, कारण माझं नाव देवदत्त नागे आणि त्याच्यावर त्यांनी माझं निकनेम टाकलं होतं, जे कोऑर्डिनेटर होते ते. सो तो 150चा चेक अजून माझ्या घरी आहे, एवढ्या वर्षांचा. बापरे. निकनेम काय होतं आणि तिथे लिहिलं होतं? बालम. बालम. BALAM. बालम. फार उशिरा कळलं लोकांना तसं. पण जे मला बालम हाक मारायचं मला कळतं, हा जुना कोणतरी. नाही, खरंच तुझी जर्नी खूप म्हणजे वेगळ्या प्रकारची आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. श्रीमंतीत गरिबी रे, श्रीमंतीत गरिबी. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की वडिलांचा विरोध असताना सुद्धा तू या क्षेत्रात आलास, त्यांना तेवढ्या पुरतं मनवलं असेल तेव्हा, आणि तरी सुद्धा त्यांच्या बरोबरच तुझं बॉन्डिंग इतकं छान आहे, हे सुद्धा मी ऐकून आहे की जसं तू सांगितलं. अबोला होता कारण ते, पण मला त्यांनी एखादी गोष्ट सांगितली नाही करायची, त्यांच्याच आशीर्वादाने माझ्याकडनं ती प्रूव्ह झाली. पण शेवटी आपल्या वडिलांचा एक इगो असतो ना रे, तो इगो आपणच तो अबाधित ठेवायला पाहिजे ना. मी याच्यावरच सांगेन, एकदा मी नितीन चंद्रकांत देसाई, तर त्यांनी मला एका प्रोजेक्टसाठी जस्ट ते बोलले येऊन जा, बघ काय वाटतं तुला, म्हणून मी गेलो होतो. तर मी त्यांना सहज म्हटलं की दादा मला तुमचं एक खूप आवडतं, की एवढं मोठं नाव असताना सुद्धा नितीन चंद्रकांत देसाई. ते बोलले अरे तू सुद्धा बघ ना, तुझं सुद्धा एवढं मोठं नाव आहे, तरी पण देवदत्त गजानन नागे असं तू लिहितोस.
आता मी गणपतीच्या पोस्टला सुद्धा मी गजानन तुझा आशीर्वाद असू दे असंच हे केलं होतं. सो देवदत्त गजानन नागे, सो हे जे नाव जे आहे ना ते खरंच जय मल्हारचं टायटलच घे. जय मल्हारचं टायटल जायचं तेव्हा ते स्वतःच नमस्कार करायचे. तेव्हा असं वाटायचं अरे मी आहे त्यात ना. पण त्यांचा तो इगो जो आहे ना, तो इगो मी अबाधित ठेवला की ठीक आहे. पण एक होतं की त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना थोडं पॅरालिसिस झाला होता. पण मला एवढं परमेश्वराने भाग्य दिलं की मी, कांचन, निहाराम तिघांनाही त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर होतो ना, ह्याच्यासारखं मोठं भाग्य नाही आणि मला त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. सो ते जेव्हा त्यांनी देह ठेवला ते खूप आनंदात होते की हा माझा मुलगा सगळ्यांना आवडतोय वगैरे. अजून काय हवं रे. खरंच आहे. सो असंच उत्तरोत्तर तुझी प्रगती होत राहो, दक्षिणेकडे सुद्धा, उत्तरेकडे सुद्धा आणि पश्चिमेकडे म्हणजे मराठीत सुद्धा. कारण चांगला मोबदला त्याला मिळू दे मराठीमध्ये. आणि खरंच मराठीमध्ये एक ऍक्शन अशी फिल्म येऊ दे की ज्यामध्ये आम्हाला ह्याला कधी हिरोच्या रूपात म्हणा किंवा विलनच्या रूपात म्हणा, आम्हाला ऍक्शन ह्याची बघायला मिळू दे मराठीत. खूप मनापासून बोललास आणि आम्ही तुला टीव्हीवर पाहिलाय किंवा सिनेमामधून छोट्या छोट्या भूमिकांमधून पाहिलाय. आज तू इतका मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा, तिथे तू विलनचा रोल करतोयस. असे आणखीन ऑफर्स तुला लीड विलन आणि लीड विलन. हा लीड विलन. तर तुम्ही प्लीज देवकीनंदन वासुदेव हा मूवी बघा, हॉटस्टारवर आहे. तुम्हाला सुद्धा खरंच एक आपण म्हणजे महाराष्ट्रीयन असल्याचा, मराठी असल्याचा अभिमान वाटेल की तुमचाच एक मुलगा त्या तिकडे त्या मेन कॅरेक्टर मध्ये आहे. आणि करेक्ट नक्कीच वाटेल. आणि म्हणूनच एक छोटीशी भेट तुला द्यायची. सो स्वीट. बी बिरबल यांच्याकडून काही त्यांचे खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत, तर ते मी तुला देतोय. आणि प्रेक्षकांनाही सांगतोय की तुम्हाला हे प्रॉडक्ट्स हवे असतील तर अमेझॉनची ती लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. खूप 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 बरं मजा आली. खूप बरं वाटलं की या प्लॅटफॉर्मवर यायची इच्छा होती आणि तू इन्व्हाइट केलं. मला तू आलास, मी इन्व्हाइट केलं आणि तू आलास. नाही मी वाटच बघत होतो कधी.